तर वेलकम टू आर्किलॉग्स. आता कोकणातून मी सुरुवात करतो आहे ब्लॉगची. काल जोरदार पाऊस पडला आणि जोरदार पाऊस पडल्यानंतर आज मिरगाची तयारी म्हणजे पेरणीची तयारी. आता आम्ही भात पेरणार आहे, ते पण जोत म्हणजे नांगरणी पेरणार आहोत भात. दाखवतो तुम्हाला नवीन काहीतरी व्हिडिओ आहे. काहीतरी बोल बरा बिरा काहीतरी वाटता. बरा वाटतं आता. तब्येत उद्योग बरी आहे ना तुझी? बढिया. चला आता मी तुमका वाढ दाखवतो आमचो. भिजवशी का पावसात. मी आमचं वाढू असा. मी हो बैल काळो बैल, आमचे पप्पा आणि हो काळो बैल. तो मारत नाही त्यामुळे मी एका पकडतो आणि हो लालो बैल ओल्या मारता. तर चालला हो घेऊन. तर तिकडे वावले का साफसफाई मळीची चालू आहे. ए हो पहिला का आमच्या उदानीला पहिलो दिवस त्यामुळे ते ऐकणारे नाहीत, पेटत. ही मळी आम्ही आता नांगरणार आहोत. पाऊस पण थोडं येता ते काय नांगरतला. दोन बैल आमचे काळू काळू थोडं आता मस्ती करताले पण वर्षण मानता. ऐकणार नाही एकदम. आणि मोठा बेडू वरडतात तिकडे. पक्ष्यांचा आवाज बघा. तर चलतात बैल तिकडे बघू शकता. थोडे मस्ती करतात कारण पहिली सुरुवात आहे ही पेरणीची, त्यामुळे बघू शकता. आणि थोडंसं पेरून झालं. कोपरं पेरून म्हणजे नांगरून झालं थोडं. अजून हा थोडंसं. मग त्याच्यानंतर हा भात पेरणं. एक काडी भात आहे. आणि गावचं वातावरण बघा. कालच जोरदार पाऊस पडलो. पहिल्या मिरगाचा भात पेरून स्टार्ट झाला म्हणजे पेरता असा भात पेरत आहे. आणि किती दिवसात येतात हे भात? आणि तिकडे चौथ तिकडे भात पेरतं. तिकडून आहे यांचा गुट्टा. तर आता ऑलमोस्ट भात पेरून झाला म्हणजे चालूच आहे थोडा. भात या 2-3 दिवसात रुजतात आणि 21 दिवसांत तर ओल्यावर स्टार्ट करतात. तिकडे जात फिरवतात.
वातावरण जरा पावसाचा. तर माझ्या मागे बघताय ती नांगरणी शेती. आज कमी प्रमाणात नांगरणी शेती करतात, कारण जो तो आज ट्रॅक्टरच यूज करतो. नांगरणी शेती करत नाही कारण बैल हे वर्षभर कोण आता सांभाळायला मागत नाही. जो तो ट्रॅक्टरचं 4 दिवस काम झालं की ट्रॅक्टर बंद झालं की पुढच्या वर्षी यूज करतात. अशी नांगरणी शेती आपण जपायला पाहिजे आणि ही शेती कुठेतरी आपण जपली तरच पुढच्या पिढीला समजेल. हीच जपली नाही तर पुढच्या पिढीला काय समजणार. त्यामुळे नांगरणी शेती आपण कुठेतरी जपून या पर्यावरणाचा पण एक विकास व्हायला पाहिजे. धन्यवाद.